It's your birthday. Happy birthday. It's your birthday. Happy birthday. It's a great day. That's what we say. Happy birthday to you. It's your birthday. Happy birthday. It's your birthday. Happy birthday. It's a great day. That's what we say. Happy birthday to you. It's your birthday. Happy birthday. It's your birthday. Happy birthday. It's जन्म झाला की मृत्यू होतो आणि वाढदिवस हा नेमका प्रत्येक लोकांचा एक मोठा क्षण राहतो। आज आमच्या बरोबर एक सामाजिक नेता ज्यांनी बऱ्याच वर्षापासून या खापरखेडा क्षेत्रामध्ये एक लोकांना पाहिलं आहे, जो कोणताही समाजाचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, असे आज सन्माननीय आमचे सन्माननीय भाऊ सुनील भाऊ यांचा वाढदिवस आहे। सुनील भाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा। मी सर्वात पहिले तुमचे जे मित्र आहेत, जे तुम्हाला प्रेम करतात, त्यांनी वाढदिवस साजरा केला, केक कापला। मी सर्वात पहिले नितीन पुरीजीकडे येईन, जे या क्षेत्रातले एक खूप गणमान्य व्यक्ती आहेत। नितीन भाऊ, वाढदिवस साजरा करणं आणि त्यावर लोकांबरोबर राहणं आणि कुठेतरी त्या लोकांच्या बरोबर वास करणं, त्यांच्याबरोबर प्रेमाने राहणं आणि ते कुठेतरी समाजाला एक मोठा संदेश देणं। आज वाढदिवस आहे, सुनील भाऊचा काय म्हणणं? आज आमचे मित्र सन्माननीय सुनील भाऊ पांडे यांचा वाढदिवस साजरा होत आहे। आज ते साधारणतः 52 वर्षाचे, त्यांनी 52 वर्ष पूर्ण करून 53व्या वर्षी पदार्पण केलेले आहे आणि संघटनेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचं भरपूरसं योगदान ह्या गावासाठी आहे आणि एक मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे सुनील भाऊ एक खरंच एक चांगले व्यक्ती आहे आणि भविष्यातही ते चांगले काम करत राहील, अशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि माझे 2 शब्द। नितीन भाऊ, वाढदिवस तर साजरा राहतो, पण सुनील भाऊचं असं आहे की कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन होतो या मग सामाजिकल्या कोणत्याही व्यक्तिमत्व असो, सुनील भाऊ नेहमी त्यांच्या तत्पर्य त्यांच्या कामाशी राहतो। तर या वाढदिवसाच्या निमित्ताने असं सुनील भाऊचं हे आज 52 वर्षाचं चक्र आहे, ते समोर अजून वाढलं पाहिजे। नाही, नक्कीच वाढायला पाहिजे। सुनील भाऊचा स्वभावही त्या पद्धतीचा आहे। आज आम्ही नाही त्या माध्यमातून गावाच्या हितासाठी व स्थानिक लोकांसाठी एक असोसिएशन तयार केली, त्या असोसिएशनचे नेतृत्व सुनील भाऊ करतात आणि त्या खापरखेड्यातील जनतेला किंवा येथील स्थानिक लोकांना कसा रोजगार निर्माण होईल, कशा पद्धतीने त्यांची सेवा करता येईल, या पद्धतीचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न तो सततही चालत राहील आणि देव त्यांच्या पाठीशी उभं राहून या प्रयत्नाला यशही देईल, अशी मला शाश्वती आहे, हे आहे। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा असंच कार्यक्रम त्याचा निरंकार चालत राहील असं मला वाटतं। मी आता जयंत भाऊ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आहे। कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन म्हणजे एक सामान्य व्यक्तीला काम देण्याचा एक पॉवर प्लांट आहे। अध्यक्ष म्हणून एक टीम राहते, टीमच्या माध्यमातून कामं भेटते। सुनील भाऊनी आपल्याला आणि बरेच अशा लोकांना नेहमी सहकार्य केलं, काय म्हणणं त्यांच्या वाढदिवसाच्या सुनील भाऊ यांना शुभेच्छा आहे आणि ते एक स्थानिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे प्रेसिडेंट असल्यामुळे आणि आमची मित्रमंडळी त्यांच्यासोबत नेहमीपणे पाठीशी उभे आहे आणि संघटनेच्या माध्यमातून ते सगळ्यांचं समाधान करत असतात आणि समोरच्या वाटचालीसाठी माझी शुभेच्छा आहे त्यांना। समोरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहे। मी त्यांच्याकडे येतो। आपला कैलास भाऊ सिंगणे आहेत इथे माझ्याबरोबर आणि आमच्याबरोबर सन्माननीय चिखले भाऊ बी आहे। चिखले भाऊ, शुभेच्छा काय देणार भाऊंना? शुभेच्छा म्हणजे त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांनी जे कार्य करत आहे, लहान मोठे ठेकेदार याला जवळ घेऊन सोबत राहून, वयाने कोणी मोठे आहे कोणी लहान आहे, ते सर्वांसंग मित्रता म्हणून राहतात आणि चांगले कार्य करत आहे। ते प्लॅन्टमध्ये कोणाला जर अन्याय झाला तर त्यासाठी ते सीजीएमला सुद्धा बोलायला घाबरत नाही, असं चांगलं नेतृत्व
या खापरखेड्याला मिळत आहे आणि आमच्या शुभेच्छा आहे की त्यांना खूप सारं आयुष्य लाभो आणि असंच सामोर वाढत राहो. मी येतो सन्माननीय कैलास भाऊ शिंगणे पाहिजे. कैलास भाऊ, एक वेळ होती जेव्हा महाजनको ठेकेदारी पद्धतीची हे खूप कमी प्रमाणात होती. अशोक भाऊ झिंगरे असो, किशोर भाऊ असो, या मग बरेच असे जे व्यक्ती होते जे खापड खेळायला पाहिला आहे. सुनील भाऊ बी त्यामधले आहे. सुनील भाऊच्या अगोदरची अगर मी 50 वर्ष, सुनील भाऊचे 52 वर्ष आज जन्मदिवस आहे. मी 52 वर्षाच्या मागे अगर 10 वर्षाच्या मागे गेलो तर त्यावेळेस ठेकेदारी पद्धतीमध्ये काम करण्याचे लोक खूप कमी होते. आता असं वाटते की मारामारी सुरू झालेली आहे. सुनील भाऊ तरी आपल्या संघटनेला सोडून दुसऱ्या संघटनेला बी मदत करतात. हे सुनील भाऊचा स्वभाव आहे. काय म्हणणं आहे त्यांच्या वाढदिवस? सर्वप्रथम आज सुनील भाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महत्त्वाचं म्हणजे ते एका राजकीय पक्षाशी निगडीत असून आज त्यांचा वाढदिवस शिवसेना कार्यालयामध्ये होत आहे, याच्यापेक्षा खूप मोठं मन किंवा आणि ज्याप्रमाणे तुम्ही बोलले की अशोक भाऊ या अगोदर आणि गावच्या ज्या लहान लहान ठेकेदाराकरता जे त्यांनी मेहनत घेतली, ते कार्य केले, आता तेच कार्य सुनील भाऊ त्यांना सामोर वाढवत आहे. आणि तुम्ही ज्या प्रकारे प्रश्न विचारला का 10 वर्षा अगोदर जे कमी ठेकेदार होते, आता त्यामध्ये राजकारण खूप काही आलं. आज वाढदिवसानिमित्त आपण खूप काही जास्त न बोलता मी सुनील भाऊंना आणखी एकदा पुण्याचा शुभेच्छा देतो. अशोक भाऊंना सुद्धा खूप खूप त्यांचे आभार मानतो. त्यांनी त्यांचा इथे सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी सुनील भाऊ पांडेजीकडे येते, जो अध्यक्ष आहे त्यांचा वाढदिवस. भाऊ, सर्वात पहिले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या विदर्भ की चॅनलच्या माध्यमातून. भाऊ, मी तुम्हाला प्रश्न वाढदिवसाच्या निमित्त तो विचारणार, पण एक प्रश्न हा विचारी की 52 वर्षा पहिले अगर आपण तुमचे 25 वर्ष मागं घेतली, त्यावेळेची ठेकेदारी पद्धती, आताचा महाजनको खापरखेडा आणि संपूर्ण क्षेत्र तुम्ही 52 वर्षाच्या कार्यकालामध्ये पाहिलं, काय तुम्हाला जाणवते या संपूर्ण कार्यकालामध्ये? सर्वप्रथम तर मी शिवसेना नेते अशोक भाऊ झिंगरे तसेच स्थानिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सगळे पदाधिकारी यांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले, त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि जी स्थानिक कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी जी नियुक्ती केली आपल्या गावातल्या ज्येष्ठांनी, मित्रमंडळींनी, त्या कार्यावर नक्कीच कुठेतरी सर्व कॉन्ट्रॅक्टरांना त्याचा लाभ मिळेल. त्यासाठी जे बी आपली शक्तीपणाला लावून आपण सर्व मित्रमंडळी सोबत ठेवून जे आपल्याला प्रयत्न करता येईल ते आपण प्रयत्न करू. उरली गोष्ट तुम्ही आता विचारलं की 25 वर्षाच्या आधीची परिस्थिती ना आजची परिस्थिती, बरोबर आहे. 25 वर्षाच्या आधीची जी परिस्थिती होती, आपल्या खापरखेड थर्मल पॉवर स्टेशनला मोजके कॉन्ट्रॅक्टर होते. आता नव्याने कॉन्ट्रॅक्टर आपल्या गावामध्ये तयार झाले आहे. काही युवा पिढी समोर आली आहे, युवा पोरांनी काम करण्याचे मूडमध्ये दिसत आहे. थोडीशी परिस्थिती सध्या हालाकीची आहे, पण तरीसुद्धा आम्ही आपल्या सगळ्या संघटनेच्या मार्फत त्या महाजनकोमध्ये थोडं अधिकाऱ्याशी जाऊन बोलून किंवा राजकीय पक्षाशी निगडीत होऊन त्यांना आपल्या आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांना आम्ही आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडत असतो. आणि अशा भावना मांडत असताना गावातल्या काही जे आपले माजी अध्यक्ष अशोक भाऊ झिंगरे आहेत, काही आणखी वरिष्ठ पक्षाचे नेते आहेत, सगळे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे आपण बी त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त आपल्या लोकांना कसे कामं मिळतील त्याच्यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत. सुनील भाऊ, एक शेवटचा प्रश्न की मी 25 वर्षाचा अगोदरचा प्रश्न विचारला. आता महाजनकोमध्ये काम करणं मागल्या 15 वर्षा पहिले महाजनकोमध्ये काम करणं किती कठीण झालं आता यावेळेस? काहीच कठीण नाही आहे. मागं जे परिस्थिती होती आणि आज जी परिस्थिती ती सारखीच आहे. काही आपल्या मोठ्या धनदाणक्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी तिथे आपला सर्व साम्राज्य करून ठेवलेलं आहे. प्रत्येक कामावर सगळ्यांनी आपापले बोटं ठेवलेले आहे, असं काही नसते. अजूनही आपल्या गावातल्या लोकांनी जर मोठ्या लोकांनी लहान लोकांना जर सहकार्य केलं तर आपण त्याच पद्धतीने जे आधी मागं 25 वर्षा आधी आपण काम करत होतो त्याच आपण परिस्थितीने आजही काम करू शकतो. पण काही लोकांच्या चुकामुळे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आपल्या गावामध्ये येत असतात. बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर खूप जास्त प्रमाणात काम करून निघून जातात. तरी आता आम्ही 1-2 वर्षामध्ये बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टर खूप काही प्रमाणामध्ये आम्ही त्यांच्यावर बंदी घातलेली आहे, समोरही घालून. वेळ प्रसंगी अशी जर आम्हाला आणखी जर याच्यापेक्षा जर कठोर भूमिका घ्यावं लागेल तर नक्कीच आम्ही घेऊ आणि आम्ही घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. जशी परिस्थिती आधी 25 वर्ष आधी होती ती परिस्थिती आजही आपण समोर आणू याचा परिपूर्ण प्रयत्न. छोट्या कॉन्ट्रॅक्टरला भाऊ कुठेतरी वारंवार छोटे कॉन्ट्रॅक्टर हे म्हणतात की आम्हाला काम भेटत नाही, तर त्यावर बी आपली संघटना लक्ष देणार आहे, काय म्हणाले? नक्कीच आपण लहान कॉन्ट्रॅक्टर जो शेवटचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरपर्यंत आपण लक्ष ठेवून राहिलो आहे. सर्वांनी थोडंसं संघटित होऊन आणि सगळ्यांनी सोबत कांद्याला कांदा लावून जर काम केलं
तर आपल्याला समोर काम करण्यामध्ये थोडीशी मजा येईल आणि तेवढा काही त्रास होणार नाही. भाऊ धन्यवाद आपण बोलल्याबद्दल आणि आपल्या परत वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या चॅनलवतीनं. धन्यवाद भाऊ. तर हे होते सुनील भाऊ पांडेजी जे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, ज्यांनी आज सांगितलं की 25 वर्षाच्या पहिलेचा हा काळ आणि आता 25 वर्षानंतर कठीण कुठेच नाही. पण बाहेरचे लोक जेव्हा कॉन्ट्रॅक्टर करतात आणि कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये काम करतात तर कुठेतरी स्थानिक लोकांना इथे काम करण्यास खूप कठीणाई येते आणि त्यावेळेस कठीणाई झाली तर आम्ही आमचे संघटना हे तत्पर राहून एक संघटना एकजूट एक संघर्ष एक नारा असं आमचे सन्माननीय सुनील पांडेजींनी आपल्या वाढदिवसानिमित्त आमच्या चॅनलशी बोललो. अजून बातम्याशी भेटूया. तोपर्यंत कॅमेरा पर्सन जयसिंग पाटील बरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज, सच की हकीकत, मुख्य संपादक खापरखेडा, सावनेर विधानसभा क्षेत्र. भाऊचे राहिले ना.